न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी गौरी सूर्यवंशी। तर आपल्यासोबत आता आहे भाजपा जिल्हा सरचिटणीस रणजित देशमुख साहेब आहे। प्रथमतः आपल्या एस मराठी न्यूज चॅनल मध्ये खूप खूप स्वागत करते सर। तर प्रथमतः आपल्या एस मराठी न्यूजला वर्धापन दिनाच्या भारतीय जनता पार्टी नाशिक दक्षिणच्या जिल्ह्याच्या वतीने मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। आणि अतिशय उत्तम पद्धतीने मागच्या काळापासून एस मराठी सर्वसामान्य नागरिकांच्या आणि तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंतच्या लोकांच्या समस्या आणि प्रश्नांना या ठिकाणी वाचा फोडत आहे। आणि अतिशय चांगलं काम नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये दिंडोरीच्या ग्रामीण भागामध्ये पेठ सारख्या सुरगाण्यासारख्या आदिवासी भागामध्ये अतिशय चांगलं काम एस मराठी न्यूज चॅनल करत आहे। त्याबद्दल सर्वसामान्य जनतेच्या वतीने मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो। प्रश्न होता की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकांची तयारी कुठपर्यंत आली आहे? निवडणुकांची तयारी आता आमची चाचपणी सुरू आहे मॅडम। सध्या तरी स्वबळावर लढण्याची तयारी सर्वच पक्ष करत आहेत असं निदर्शनास येत आहे। त्याप्रमाणे आम्हीही भारतीय जनता पार्टी म्हणून जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये आणि तसेच काही नगर परिषदांच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष यांनी आम्हाला शक्यतो ज्या ज्या ठिकाणी आपले प्रबळ उमेदवार असतील पक्षाचे, कारण हे कार्यकर्त्यांचं निवडणूक असल्यामुळे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व मिळावं त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। त्यामुळे शक्यतो ज्या ठिकाणी आमचे प्रबळ उमेदवार असतील त्या ठिकाणी आम्ही निश्चितच आमच्या उमेदवारांना उभे करणार आहोत। पक्षाचा आदेश असेल तर युती करणार, पक्षाचा आदेश नसेल ज्या ज्या ठिकाणी प्रबळ उमेदवार आहे, मित्र पक्षांचे प्रबळ उमेदवार असतील तर अशा ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करायला सुद्धा आम्ही तयार आहोत। आणि पक्षाचा आदेश आलाच तर सर्व ठिकाणी स्वबळावर लढण्याची आम्ही संपूर्ण तयारी आता सध्या करत आहोत। माझा पुढचा प्रश्न असा होता की थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक जी होणार आहे तर त्याबद्दल तुमची पार्श्वभूमी काय राहणार आहे? दिंडोरी नगर पंचायतमध्ये एकूण 17 जागा आहेत नगरसेवकांच्या। त्या 17 जागांवरती आम्ही पूर्णतः तयारी केलेली आहे भारतीय जनता पार्टी म्हणून। आणि ह्यावेळेस नगराध्यक्षपद हे जनतेतून असल्यामुळे आणि त्याचं आरक्षण सुद्धा आता नुकतंच निघालेलं आहे आणि ते सर्वसाधारण महिलेचं निघालेलं आहे। तर आमच्याकडे आता सध्या विद्यमान 3 महिला भारतीय जनता पार्टीच्या आहेत। त्यामध्ये सौ अरुणाताई देशमुख ह्या सर्वसाधारण जागेवरती नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत, त्या गटनेता पण आहेत भारतीय जनता पार्टीच्या। त्यांच्याबरोबर अजून ST आरक्षणावर निवडून आलेल्या आमच्या आशाताई कराटे आहेत। त्याचप्रमाणे SC जागेवरती निवडून आलेल्या आमच्या प्रज्ञाताई वाघमारे आहेत। अजून पूर्वीही आमच्या मागच्या पंचवार्षिकला 2-3 उमेदवार या ठिकाणी महिला होत्या, त्यांना चांगला कामाचा अनुभव आहे। आताही सध्या आमच्या 3ही महिलांच्या मतदारसंघामध्ये थोडक्यात वार्डामध्ये अतिशय चांगले कामं सुरू आहेत, झालेले आहेत। रस्त्यांचे कामं झाले आहेत, अनेक वर्षांपासून लाईटीचा प्रश्न असेल, विजेचा, रस्ते असतील, पाणी पुरवठा योजना असेल, असे अनेक प्रश्न जे सर्वसामान्य नागरिकांचे आहेत ते अपूर्ण होते। आणि आता आमच्या 4ही भाजपाच्या प्रभागांमध्ये अतिशय सुंदर असं काम 4ही नगरसेवकांनी केलेलं असल्यामुळे आणि आता सध्या डबल इंजिनचं सरकार महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीवरती सर्वसामान्य जनतेचा नुकताच विधानसभेमध्ये आपण बघितलं खूप चांगला विश्वास असल्यामुळे आम्हाला ह्या दिंडोरी शहरामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला अतिशय चांगलं यश मिळेल। आणि दिंडोरी शहरामधील महत्त्वाच्या काही समस्या त्या अजूनही बाकी आहेत आणि त्या आम्ही भारतीय जनता पार्टी बनून निश्चितच सोडवणार याची आम्हाला 100% खात्री असल्यामुळे आम्ही ह्या ठिकाणी स्वबळावर लढत आहोत। 1 वर्ष अजून बाकी असलं तरी आम्ही आतापासूनच आमचं नियोजन काम सुरू केलेलं आहे, त्यामुळे निश्चितच आम्ही
मिळवू. तसेच आपल्यासोबत तालुका अध्यक्ष मुरकुटे साहेब देखील आहे. तर तुम्ही काय सांगाल सर की निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली आहे? आमची निवडणुकीची तयारी तशी आम्ही सध्या सोहळाचाच नारा आमचा आहे. आम्ही सर्व गटात-गणांमध्ये तयारी केलेली आहे. आमच्या बऱ्यापैकी उमेदवारांची चाचपणी आणि मुलाखती झालेली आहे. परंतु महायुतीचे जे सर्व आमचे नेतेगण आहेत त्यांनी जर सगळ्या गोष्टी महायुतीच्या जर चर्चेतून जर वाटाघाटी चांगल्या झाल्या तर महायुती करण्यास आमची कुठली हरकत नाही. पण तुर्तास आम्ही स्वतः लढण्याची आमची तयारी झालेली आहे. माझा पुढचा प्रश्न असा होता की नगरपंचायतीच्या कामकाजाचा आढावा तुम्ही कशा प्रकारे घेता आणि अजून काय कामांची नियोजन चाललंय? नगरपंचायतीचा आढावा खरं सांगायचं म्हणजे आमच्या जे नगरपंचायतीत नगरसेवक आहे सर्व जवळजवळ 99% नगरसेवक हे सर्व तरुण आहेत आणि या गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये पण बघत आहात सर्व रस्त्यांचे कामं झालेले आहेत नगरपंचायतीमध्ये. गटारींचे कामं झाले, ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या बऱ्यापैकी नगरपंचायतीमध्ये झालेल्या आहे आणि बऱ्यापैकी निधी दिंडोरी नगरपंचायतीला हा मंजूर झालेला आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असो, अजितदादा असो किंवा शिंदे साहेब असो यांच्या माध्यमातून सर्व नगरसेवकांनी बऱ्यापैकी आणि चांगला निधी आणलेला आहे शहराकरता. आणि येणाऱ्या काळामध्ये आता तुर्तास पाऊस आणि दिवाळी होती त्याच्यामुळे थोडे कामं थांबले होते, पण एवढ्या 8-15 महिन्याभरामध्ये कामं चांगली होतील आणि निश्चित नाशिक जिल्ह्यामध्ये नंबर 1चं शहर म्हणून दिंडोरीकर येणाऱ्या काळामध्ये बघितलं जाईल. दिंडोरी नगरपंचायतीचे निवडणूक होत आहे त्या पार्श्वभूमीवर आम्ही पार्टीच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने पूर्ण बूथ रचना असो, आमचे वॉरियरची नेमणूक असो किंवा जे काही पदांचं वाटप असो, शहराध्यक्ष असो, उपाध्यक्ष असो, जे काही आमचे मोर्चे असो त्याचं सर्व आम्ही सर्व आमचं वाटप झालेलं आहे आणि बऱ्यापैकी आमचे जे नगरसेवक आहे पक्षाचे त्यांच्या वार्डात सुरेख असं कामं झालेले आहे. येणाऱ्या काळामध्ये नक्की दिंडोरीची जनता ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहील. देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही येणारी निवडणूक ही लढवणार आणि नक्कीच भारतीय जनता पार्टीचा पुढील नगर अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळेल.